हालेलुया। सब बोलेंगे हालेलुया, हालेलुया, हालेलुया। बोलो यीशु महाराज की जय, बोलो यीशु महाराज की जय, बोलो यीशु महाराज की जय। मैं प्रभु यीशु के नाम में आपको स्वागत करती हूँ और प्रभु को धन्यवाद देती हूँ। प्रभु आज इस 20 दिन में भी आज हमें उपवास प्रार्थना में लेकर आया। प्रभूच्या नावाला धन्यवाद देते की आज 20व्या दिवशी पण प्रभू आपल्याला उपवास प्रार्थना घेऊन आला। तो हम आज का वचन निकालेंगे। हम निकालेंगे श्रेष्ठ गीत अध्याय 2 उसका 15 वचन। आपण काढू गीत रत्न अध्याय 2 त्याचं वचन 15। सॉन्ग ऑफ सोलोमन चैप्टर 2 वर्स 15। श्रेष्ठ गीत अध्याय 2 उसका 15। जैसे कल हमने देखा भी था कि थोड़ा सा खमीर पूरे आटे को क्या कर देता है, खमीर बना देता है, फुला देता है। तो वैसे आज हम देखेंगे कि जो छोटी लोमड़ियां दाख की बालियों को बिगाड़ती उन्हें पकड़ ले, क्योंकि दाख की बालियों को फूल लगे हैं। द्राक्षीच्या मळ्यांची नासधूस करणाऱ्या कोकणांना त्या लहान कोल्ह्यांना आमच्यासाठी धरा, कारण आमचे द्राक्षीचे मळे फुललेले आहेत। 2 का 15। तो प्रिय प्रभु के वचन के अनुसार हमारे दाख की बारी यानी प्रभु का राज्य में ऐसे कुछ फूल लगे, हम मसीह में बढ़ रहे हैं, प्रभु के राज्य में बढ़ रहे हैं। लेकिन हमारे अंदर की जो छोटी छोटी लोमड़ियां जो हमें फंसा रही है, धोखा दे रही है, जैसे हमारे मन में डालती कि ये कोई गलत काम नहीं है, ये कोई पाप नहीं है, ये कोई गलत नहीं है, इस रीति से वो हमें फंसा कर हमसे क्या करा रही है, पाप करा रही है, ताकि हमें लगे हुए मसीह में लगे हुए फूल और फल गिर जाए। आणि म्हणून प्रियनो द्राक्षीचा मळा हे परमेश्वराच्या राज्याला दर्शवतो। म्हणून या द्राक्षीच्या मळ्याची नासधूस करणारे छोटे छोटे कोल्हे आहेत जे आपल्या मनामध्ये टाकतात, आपल्याला धोका देतात, आपल्याला फसवतात की या थोड्याशा गोष्टी करणं पाप नाहीये। तर म्हणून प्रभूचं वचन काय म्हणते की त्यांना पकडा, का पकडा, कारण की द्राक्षीच्या मळ्यांना काय लागलेलं आहे, फूल लागलेले आहे। तो हमें ऐसा लगता है कि अरे ये थोड़ी पाप है, ये पाप नहीं है, तो हमारी आदतें हैं, इसीलिए हम कर रहे हैं। आणि आपल्याला या गोष्टी थोड्या पाप आहे, तिथे आपली सवय आहे म्हणून आपण करतोय। जैसे कल हमने देखा लोन नहीं लेना चाहिए, कर्जा नहीं लेना चाहिए। जसं काल आपण बघितलं की आपल्याला लोन नाही म्हणजे कर्ज नाही घ्यायचं है ना। तो लोगों को अभी लगेगा अरे कर्जा लेना ये तो यहाँ की रीत है, ये तो संसार की रीत है, इसे लेना क्या गलत काम है। आणि लोकांना वाटतं की अरे इथे जगाची पद्धत आहे आणि हे लोन घेणं, कर्ज घेणं काय चुकीचं थोडी काम आहे ना। तो हमने कल जैसे देखा, जैसे क्रेडिट हमने कल बताया बैंक से आप लोन ले सकते हैं, लेकिन आपकी फेडने की ऐपत होनी चाहिए। आणि बँकेतून तुम्ही लोन घेऊ शकता, पण तुमची तो लोन फेडायची कुवत असली पाहिजे। हमने कल वचन क्या पढ़ा, अगर तेरे पास लोन फेडने की ताकत नहीं है तो वो तेरे घर नीचे का बिछाना क्यों लेके जाए, आणि तुझ्याजवळ जर कर्ज फेडायला पैसे नसतील तर तुझं आठवण काय घेऊन जावे। तो अगर हम जिस बेड पे सो रहे हैं वो बेड पे हमें अच्छी नींद आनी चाहिए। अगर हमारा बिछोना ही नहीं रहेगा तो फिर नींद आएगी, कहाँ सोएंगे। तो इसका मतलब जब आप कर्जा नहीं फेडते हो तब आपको नींद नहीं आती, क्योंकि आपके ऊपर कर्जा पर कर्जा है, आपको वो कर्जा अस्वस्थ करता है, बेचैन करता है। कब मैं ये कर्जा फेडूं, कब मैं ये कर्जा फेडूं, कब ये कर्जा फेडूं, तो नींद कम हो जाती है। तो कर्जा क्या करता है, नींद को खाता है। आणि मग तुम्ही जर कर्ज फेडायला तुमच्या मनामध्ये हमेशा भीती असते की कधी मी हे कर्ज फेडू, कधी मी हे कर्ज फेडू, म्हणून त्यामुळे तुम्हाला झोप येत नाही आणि कर्ज काय करते आणि झोप लागू देत नाही, ते झोप पूर्ण टाकतो। तो ये जो लोमड़ियां है, ये लोमड़ी है जो फंसा रही है लोगों को, अरे क्रेडिट कार्ड लो, ये लोमड़ी है। आणि हे कोल्हे आहेत जे लोकांना फसवतात की तुम्ही क्रेडिट कार्ड घ्या। तो इसे वो पाप नहीं कहते, वो तो बोलते रहे ये तो हमारी फैसिलिटी के लिए है। लेकिन क्या आप उस फैसिलिटी का गलत इस्तेमाल, अभी बहुत सारे लोग क्रेडिट कार्ड में कितने डूब गए हैं, बहुत जन फंस गए हैं ना क्रेडिट कार्ड में। खूप सारे लोक क्रेडिट कार्ड मध्ये डुबले होते, फसलेले आहेत त्याच्यामध्ये। बहुत से लोग अभी जैसे छोटे छोटे जो गेम्स और एप्स है और रमी है, फिर ग्रो ऐप है ना जो पैसा लगाते हैं, शेयर मार्केट, ये छोटे छोटे जो पाप है लोगों को छोटी छोटी बातों में अट्रैक्शन कर वो क्या करते, बड़े बातों में गिराते हैं। आणि छोटे छोटे जे पाप आहेत ते लोकांना आकर्षित करतात आणि पुढे जाऊन ते मोठ्या मोठ्या पापांकडे ते पडून जातात। हाँ, तो ये इसी में पसंद है। जबकि आप कितने भी वीडियो देखो है ना, वीडियो देखने पे पैसा मिलता है, ऐसा कुछ नहीं मिलता है। तो फिर लोगों को काम पे जाने की जरूरत नहीं, मालूम है। तो ये सारे फेक्स होते हैं, इसमें कोई तथ्य नहीं रहता, कोई सत्य नहीं रहता है आणि सगळे खोटे असतात। प्रियो, परमेश्वर ने इस पृथ्वी पर कमाने का एक जरिया रखा है, वो है काम। देवाने कमवण्याचा एक मार्ग ठेवला आहे, तो म्हणजे काम। पसीना बहाओ और काम करो। आणि तुम्ही घाम गाळा आणि काम करा। जो किसी को लूटता है, किसी को एजेंटगिरी कर ऐसे यहाँ वहाँ करके ऐसा टोपी लगाता है, जबकि कोई काम नहीं रहता है ना। एक
स्त्री मेरे पास आई थी, उसने कहा कि उसे एक आदमी ने कहा कि तू कस्टमर लेकर आना, तुझे एजेंट का पैसा लगाएगा, लेकिन प्रोडक्ट कुछ भी नहीं है, प्रोडक्ट नहीं है, कंपनी नहीं है, या अरे वो किसको जमा करना है तो कुछ क्या प्रोडक्ट है या बेचना है या कहाँ लगा रहे हैं, ऐसा कुछ इन्वेस्ट का भी नहीं, बस तुम लाओ उसका कमिशन मिलेगा। मेरा ये तो हराम की कमाई है। आणि कुठल्याही प्रोडक्ट नाही, कंपनी काय नाही, फक्त तुम्ही एजंट घेऊन या आणि हे सगळं चुकीची कमाई आहे ना। तो इस रीति से प्रियो, हम परमेश्वर हमें कल बताया है कि इन छोटी छोटी बातों में हम हमें ऐसा लगता है मैंने तो थोड़ा ही कर्जा लिया है ना, ज़्यादा तो नहीं लिया है, लेकिन आज थोड़ा लिया तो ज़्यादा लेने की इच्छा आ जाएगी। तुम्हाला असं वाटतं की अरे मी थोडंसंच लोन घेतलेलं आहे, त्यामुळे आज तुम्ही थोडं घेतलं पण पुढे जाऊन जास्त मोठं लोन घ्यायची इच्छा आहे। फिर वो बड़ा लोन फेडने की आयत हो जाएगी क्या? नंतर ती मोठं लोन फेडण्याची कुवत आहे का? 10,000 12,000 का लोन ले लिया, ठीक है, गवर्नमेंट के द्वारा या बैंक के द्वारा, लेकिन वो फेडने की आपकी कुवत होगी, लेकिन आगे आप लाख रुपया, 2 लाख, 12 लाख या जो बिल्डिंग में घर ले रहे हो उस घर का EMI भरने की ताकत रहेगी कि इतने सालों। आणि तुम्ही आज 10-15,000 कर्ज घेतलं, ठीक आहे, थोडंसं लोन आहे तुम्ही फेडू शकता, पण पुढे जाऊन तुम्ही मोठं लोन घ्या किंवा फ्लॅटसाठी लोन घ्या, तर एवढं वर्ष तुम्हाला ते कर्ज फेडण्याची ताकद आहे का, कुवत आहे का? इसीलिए प्रियो, शैतान है ना, ये जो लोमड़ियाँ है वो हमारे मन में क्या डालती है, यही बात डालती है कि ये पाप नहीं है, ये गलत नहीं है, ये याद रखो। तो ये शैतान का काम है, लोमड़ियों का काम है फंसाना। आणि शैतान जो आहे, जे कोल्हे आहेत आपल्या मनामध्ये टाकतात की हे पाप नाही, चुकीचं काम नाही, पण ते शैतानचं काम आहे, म्हणजे फसवणं। मत्ती अध्याय 10 में कहा है कि मैंने तुम्हें भेड़ियों के बीच में भेड़ों के समान। भेड़िया का काम क्या है? फाड़ना, फंसाना, क्योंकि वो पीछे से अटैक करता है, भेड़िया वैसा अटैक करता है। तो आप भेड़ हो, है ना, भेड़ बहुत मतलब आसानी से भुलाई जाएगी। आणि म्हणून मध्ये आता 10 मध्ये दिलेलं आहे की मी तुम्हाला दांड्यांमध्ये मेंढरांना पाठवतो, तर दांड्यांचं काम आहे पाडणं, ते पण पाठीमागून वार करणं, तर तुम्ही मेंढरू आहात आणि मेंढरू सहजपणे फसवला जाऊ शकतो। हाँ, आसानी से भेड़ का आसानी से फंस जाती है। इसलिए इतने सालों से लोग जो वचन सुनते हैं, एक ऑनलाइन वाला प्रचारक जो बोला उसका सुनकर घर में प्रभु भोजन लेते हैं। ऐसे दिमाग को शैतान आसानी से भटका सकता है, मतलब भेड़ आसानी से भटकाने में आ सकती है। आणि मेंढर सहजपणे भटकवण्यामध्ये येऊ शकतात। एवढ्या वर्षापासून इथे येऊन चर्चमध्ये वचन ऐकत आणि कोणत्या ऑनलाईन प्रचाराचं वचन ऐकलं की तुम्ही घरी प्रभू भोजन घेऊ शकता, त्यांनी तेच केलं है ना। तो ये गलत है, हे चुकीचं आहे। प्रभु भोजन ऐसा किसी के भी हाथ में लेना नहीं है। परमेश्वर ने, यीशु मसीह ने, वो एक याजक, वो एक महायाजक था, और वो उसने किसको दिया? प्रेरिताइयों के हाथ में दिया। प्रभू भोजन असं कोणाच्या हातात नाही द्यायचं। प्रभू यीशु स्वतः एक महायाजक होता आणि ते त्यांनी प्रेषितांच्या हातामध्ये दिलं। तर ये जरुरी आहे। तर लोक काय होते, अरे काय नाही, ह्याच्या हातात कसं द्यायचं, ह्याला दे, त्याला दे, मला का नाही देत, ह्याला घेतलं, मला का नाही देत, है ना। इस रीति से लोग ये मेंढर, लेकिन ये नहीं सोचते कि गलत रीति से अगर वो बांटेंगे, उनको कोई वो गलत रीति से काम कर रहे हैं, उनका जीवन सही नहीं है, उनका विश्वास ही प्रभु में सही नहीं होगा, और उसके हाथ में प्रभु भोजन बांटने को देगा, क्या हाल होगा उसको? प्रभु उसको भी मारेगा, और जो भेड़ खा रही है उनको भी तकलीफ मिलेगी। आणि ज्याचा प्रभूवरती विश्वास नाही, त्याचं जीवन बरोबर नाही, जो चुकीचा व्यक्ती आहे त्याच्या हातामध्ये जर प्रभू भोजन दिलं तर त्या व्यक्तीला पण प्रभू शिक्षा करेल, आणि जे मेंढर ते प्रभू भोजन देतात त्यांना पण शिक्षा करेल। ये जो छोटी छोटी लोमड़ियाँ, मन को भटकाने वाली है लोमड़ियाँ, आणि हे छोटे छोटे कोल्हे जे मनाला भटकवतात, इसे ही पकड़ना है, ह्यांनाच पकडायचं आहे। कल हमने जैसे फाइनेंशियली के बारे में देखा, तो कर्जे के बारे में, तो उसी कर्जे में हमने देखा कि प्रियो, कि किसी की मजदूरी रखना भी पाप है। टेकिंग एडवांटेज ऑफ अदर वर्क्स अंडरवर्क पे, मतलब उस विषय पर किसी का भी इतरांच्या कामाचा मोबदला कमी देणे किंवा फायदा घेणे, ये भी एक लोमड़ी है। आणि कोणाची मजुरी आपल्याकडे आडून ठेवणे किंवा ती कमी देणे किंवा त्या व्यक्तीचा गैरफायदा घेणे, ही पण एक कोला आहे। हाँ, परमेश्वर कभी नहीं चाहता कि हम किसी की भी मजदूरी, जो भी हमारे घर में काम करते हैं, खेती में काम करते हैं, या हमारे हाथ के नीचे जो भी काम करते हैं, उनकी मजदूरी, उनका जो सैलरी है वो हम रोक के रखें या कम दें। आणि प्रभूची बिलकुल इच्छा नाही की जे आपल्या हाताखाली काम करतात, जे मजूर आहेत, त्याचे आपण पगार थांबून ठेवावा आणि त्यांना कमी पगार द्यावा। तो आज हम कुछ वचनों को देखेंगे। आज आपण काही वचन बघू, बाइबल हमें इसके विषय पर क्या कहती है। बाइबल आपल्या विषय काय म्हणतं? तो सबसे पहले हम वचन पढ़ेंगे, पहला कुरिन्थियों की पुस्तक अध्याय 9 में हम पढ़ेंगे। पहिला कुरिन्थियों पत्र अध्याय 9 मध्ये आपण वाचू। पहला कुरिन्थियों की पुस्तक अध्याय 9 उसके 8वें वचन से।
मी माणसांच्या रिवाजाप्रमाणे ह्या गोष्टी सांगत आहे काय? नियमशास्त्रही तेच सांगत नाही काय? हाँ, पौलुस जो कह रहा था कि प्रभु के जो सेवा है, सेवकों को मजदूरी देने के विषय पे अभी बहुत लोगों को ऑब्जेक्शन होता है, प्रभु के सेवकों को जो चर्च में काम करते हैं उन्हें सैलरी क्यों देना? वो लोग तो सेवा करते हैं ना, तो सेवा करने वालों को सैलरी क्यों देने की जरूरत है? होता है लोग ऑब्जेक्शन उठाते हैं इस विषय पर। तब उसने एक कहा कि क्या कहा कि मैं परमेश्वर की व्यवस्था के अनुसार सिखा रहा हूँ। आणि पौल म्हणतो मी देवाच्या नियमाप्रमाणे शिकवतोय. तो इसलिए वो सिखा रहा है। क्या सिखा रहा है? कारण मोशेचा नियम शास्त्रात असे दिलेले आहे की हाँ, उसने मोसेस का नियम शास्त्र इस्तेमाल किया। क्या कहा मोसेस ने? क्या कहा था? मळणी करत असलेल्या बैलाला मुसके घालू नकोस. हाँ, क्या लिखा है? जो बैल काम कर रहा है, अभी इतनी कड़ी धूप में काम कर रहा है, या वो तेल निकाल रहा है, या चक्की पीस रहा है, आटा पीस रहा है, कोई भी जब बैल एक कष्ट का काम कर रहा है तो फिर तू उसका मुंह नहीं बांधना। क्यों मुंह नहीं बांधना? क्योंकि बैल को पेट है, तो अगर पेट में खाना रहेगा तो वो काम कर सकेगा। अगर पेट में खाना नहीं जाएगा तो फिर वो काम कैसे करेगा? बराबर है। तो उसको क्या है, जब वो काम करता रहता है तो अगर मुंह बंधा रहेगा और उसको भूख लगी, खाने की वस्तु उसके सामने आएगी तो खा पाएगा क्या? तो परमेश्वर ने उसका मुंह बांधा नहीं, और परमेश्वर ने बैल का, जब बैल का मुंह बांधने के लिए मना किया तो क्या इंसान का मुंह बंद करने को बोलेगा क्या? तुम प्रभु की सेवा करके तुम्हारा पेट भरो, तो हवा खाने का क्या? उनको भी तो पेट है ना इंसानों को। क्योंकि यहाँ क्या लिखा है? यहाँ लिखा है कि क्या परमेश्वर को बैलों की चिंता थी? का देवाला बैलांचीच काळजी होती? परमेश्वर ने ये जो वचन कहा दाऊदे समय बैल का मुंह न बांधना, तो ये क्या परमेश्वर को बैल की चिंता थी? नहीं, परंतु किसकी थी? हाँ, तो हे सर्वस्वी तुमच्या आमच्याकरिता सांगतो. हाँ, वो ये सब इसलिए किसके लिए कहता है? हमारे लिए और कलीसिया में सबके लिए, मतलब जो लोग सेवा का काम करते उन सबके लिए। हो, हे तुमच्या आमच्याकरिताच लिहिले होते. ये हमारे लिए, यानी किसके लिए? सेवकों के लिए, जो काम करते हैं, प्रभु का राज्य में काम करते हैं, उनके लिए ये लिखा गया था। तो इसलिए उनको भी पेट है, उनको भी फैमिली है, उनको भी घर है, इसीलिए उन्हें क्या करना जरूरी है? जो मजदूरी वो करते हैं उसकी मजदूरी देना ये हक है। मजदूर का मजदूरी वो उसका हक है। आणि मजुराची मजुरी हा त्याचा हक्क आहे. ऐसा बाइबल कहता है, जूने करार में भी और नए करार में भी, यहाँ तक तिमोथी की पुस्तक में भी। आणि जुन्या करारात, नवीन करारात, इथपर्यंत तिमोथेच्या पत्रामध्ये सुद्धा यहाँ तक लिखा है कि जो प्रभु की सेवा करते हैं उन्हें तो 2 गुना वो क्या करना चाहिए? जो बाहर आप जिसको मजूरी देते हो उससे 2 गुना आप उसे देना है। आणि जे कोणी प्रभूची सेवा करतात ते दुप्पट समानाचे योग्य समजले जावे. म्हणजे तुम्ही जे बाहेर त्याला मजुरी देता त्याच्यापेक्षा 2 पटीने मजुरी द्यायला दिली पाहिजे. हाँ, ऐसा बाइबल में लिखा है। पढ़ो पहला तिमोथी की पुस्तक अध्याय 5, पहिलं तिमोथेला पत्र अध्याय 5 उसका 17 से। आणि त्याचं वचन 17 पासून. जे वडील चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवतात, विशेष करून जे उपदेश व शिक्षण या बाबतीत श्रम घेतात, ते दुप्पट समानास योग्य दिले क्या जावे. लिखा है? वो 2 गुना आदर समझा जाए, उन्हें ज्यादा रिस्पेक्ट देना चाहिए, उनको रिस्पेक्ट। जैसे आप संसार के लोग जो आपको सिखाते, आप उनका ऐसा ऐसा करके उन्हें रिस्पेक्ट देते हो, आप उन्हें उल्टा नहीं बोलते हो, तो वैसे ही जो परमेश्वर का वचन आपको सिखाता है आप उनको उल्टा नहीं बोलना चाहिए, आप उनका सुनकर हाँ बोलना चाहिए, उनके साथ आर्ग्यूमेंट नहीं करना चाहिए। आज भी चर्च में लोग क्या सोचते, अरे हम दशांश देते हैं इसीलिए इनका घर चलता है, तो ये हमारे नौकर है। नहीं, प्रभु के दास, प्रभु के सेवक प्रभु के नौकर है, प्रभु के सेवक है ना। अगर वो बताने वाले ही नहीं रहेंगे तो आपको कैसे उद्धार पाओगे? आप कैसे प्रभु के करीब जाओगे? कैसे आराधना करोगे? क्योंकि गलत रीति से आराधना करने वाले को परमेश्वर मार देगा। क्योंकि बाहर की आग सिर्फ महायाजक का, हारून का, नादाब आणि अबीहू, आग निघली और दोनों उसी घड़ी मर गए। त्यांनी बाहेरचा अग्नी म्हणजे अशस्त्र अग्नी देवाच्या समोर चढवला आणि देवापासून आग निघून ते दोघंही भस्म झाले. तो परमेश्वर भस्म करने वाली आग है, आणि देव भस्म करणारे इसलिए आहे. परमेश्वर ने कुछ सेवकों को चुना,
कुछ दासों को चुना चर्च चलाने के लिए, प्रबंध करने के लिए, वचन बताने के लिए, संदेश देने के लिए। तो वो जो परिश्रम करते, वो जो काम करते, उन पर टीका नहीं करना है, उनका ये नहीं करना है, परंतु उनको क्या करना है, आदर देना है, उन्हें रिस्पेक्ट देना है। और रिस्पेक्ट के साथ साथ वहाँ आगे लिखा है उनकी मजदूरी मजदूरी उन्हें देना है। वो मजदूर है प्रभु के, इसलिए वो मजदूरी देना है। पर आगे का कारण शास्त्र म्हणते बैल मळणी करत असता त्याला मुसके बांधू नकोस आणि काम करायला आपली मजुरी मिळणे योग्य आहे। क्या लिखा है उसके साथ ज्वाइन क्या किया है, क्यों आप आदरणीय समझे जाए, ऐसा प्रश्न करने पर 18वां वचन लिखा है क्योंकि, उत्तर दिया है पवित्र शास्त्र कहता है दावने वाले का बैल मुंह न बांधना, क्यों नहीं बांधना, क्योंकि मजदूर अपनी मजदूरी का हकदार है। तो इसीलिए जो प्राचीन है, जो सेवक है, उन्हें देना, उनका हक उनको देना, उनकी मजदूरी उनको देना, ये उनका हक है। वो दान नहीं है, उनके ऊपर उपकार नहीं करे। आओ उस वचन को भी पढ़ेंगे, रोमन्स 4:4, रोमियो की रोम पत्र 4:4 है ना। तो आप किसी भी अपने घर में मजदूर को लाते हो, या घर में आपके घर में कोई सेवक आते हैं और वो आपके घर में वचन लीड करते हैं, स्तुति आराधना लेते हैं, उस घर की सारी अंधकार की शक्ति को निकालते हैं, आपके घर में शांति की घोषणा करते हैं, आपके घर में प्रभु का कार्य वहाँ करते हैं, प्रभु की उपस्थिति लाते हैं, तो फिर उन मजदूर को, जो प्रभु का मजदूर वहाँ काम कर गया, तो आपको करना क्या है, उसको आदर देना है, उसको रिस्पेक्ट देना है। तो रिस्पेक्ट देना है मतलब क्या देना है, उसे रिस्पेक्ट से बात भी करना है, मान सम्मान भी देना है, और साथ में उसकी मजदूरी भी देना है। ऐसा ही है। तो आप जब कोई उसको एनवलप देते हो या पॉकेट में कुछ डाल के देते हो, तो आप उसे मैं तेरे को दान दिया, ऐसा नहीं होता है। आप पढ़ो उस 4:4 में, रोमन्स 4:4, रोमियो की पुस्तक रोमन्स। आता जो काम करतो त्याची मजुरी मेहरबानी नव्हे। हाँ, तो आप उसके ऊपर मेहरबानी नहीं कर रहे हो, आप उसको देकर उपकार नहीं कर रहे हो, क्योंकि आप कहीं पर भी जाओ, किसको भी बुलाओ, आपके घर में प्रभु की उपस्थिति नहीं आएगी। जब प्रभु का दास आता है, उसके द्वारा प्रभु के जो सेवक है, प्रभु की जो सेवा करते हैं, वो जब आते हैं तब प्रभु आता है। वो जब प्रेयर करते हैं अपने हाथों को उठाकर, तो प्रभु उसकी प्रार्थना को सुनता है। आज आप लोग प्रेयर करना सीखे, आज आप लोग प्रभु के करीब आए, आज आप प्रभु को धन्यवाद देने लगे, ये आपको किसने सिखाया? अगर प्रभु के दास ही नहीं होते, चर्च नहीं होता, चर्च की कलीसिया में रखवाले नहीं होते, तो आप कर पाते नहीं, है ना। आज आप लोग अपने घर में प्रार्थना करने के बावजूद भी प्रभु के दासों को क्यों बुलाते हो? जो सेवा सुसमाचार की, या जो प्रभु ने जिन्हें सेवा फुल टाइम वर्कर रखा है, उन्हें क्यों घर में बुलाते हैं? उनके आने के बाद ही देखो आपके घर में मिरेकल्स होते हैं, चमत्कार होते हैं, चेंजेस होते हैं, लेकिन आने वाले उस उद्देश्य से नहीं आते। जो आ रहे हैं वो उस उद्देश्य से नहीं आते। आपको ये बातें याद रखना है। तो यहाँ क्या लिखा है, फिर से उसी वचन में, आता जो काम करतो त्याची मजुरी मेहरबानी नव्हे। हाँ, तो काम करने वाले की मजदूरी देना दान नहीं, आप उसको दान नहीं दे रहे हो, तो उसने काम किया है, उसका हक उसको दे रहे हो, वो मेहरबानी आप नहीं कर रहे हो उसको देकर, है ना। सुबह से शाम तक एक वर्कर यहाँ काम किया, तो काम करने के बाद मैं उसको बोल रही हूँ घरे, तो मैं उसके ऊपर उपकार नहीं कर रही हूँ, एहसान नहीं कर रही हूँ। क्यों? क्योंकि उसने दिन भर काम किया, उसका हक है। वो शाम हो गई, 5-6 बज गए, फिर उसको मजदूरी दे रही हूँ, रिस्पेक्ट में देना है। ऐसा बेइज्जत कर गए घरे, ऐसा करके नहीं, मैं उसके ऊपर उपकार नहीं कर रही, क्योंकि बहुत टाइम लोग ऐसे सोचते हैं हम पैसा दे रहे हैं इसीलिए उसका घर चल रहा है। अरे लेकिन वो काम ही नहीं करेगा तो तेरे घर का काम कैसे होगा? आपको समझ में आ रहा है? आज का जो प्रभु, सच मुझे ये कल ही लेना था मुझे, लेकिन कल हमारे पास ऑलरेडी 2 बज चुके थे, इसीलिए मैंने कल नहीं लिया। ये इसी से कनेक्टेड था। ये कैसा पाप है हमारा, जो हम किसी की मजदूरी प्रॉपर नहीं देते, रख लेते हैं, काम को तो बेगानी में बुला लेते हैं, लेकिन पैसा नहीं देते, या फिर आधा देते हैं। क्या हम ऐसे किए हैं? दुकान में जाते हैं, दुकान में जाने के बाद भाव तोल करके, अभी भाव तोल हो गया, ही 550 बोल नाही 550, ठीक है ना, 550 का साड़ी क्या 500 रुपये, और चले जाते। लेकिन उसने और हमारा भाव तोल क्या हुआ था 550, लेकिन हम देकर कितना जाते हैं? काम हो गया ठीक है, उस समय माझ्याकडे नाही 500 नंतर दे, चलो 50 नंतर दे। तो वो मुझे याद रहना चाहिए
मुझे कैसे भी जब पगार हो जाएगा उसको 50 रुपये दे देना। लेकिन सालों सालों चले जाते हैं, लेकिन उस कस्टमर के, उस दुकान के जो पैसे हम देकर नहीं जाते है। कोई कोई लोग वस्तु तो डाल लेते हैं और फिर भाव ताव करते हैं। काही लोग पहिले वस्तू घेतात नंतर मग तिचा भाव करतात। खराब बेचने वाला रहेगा आदमी तो बोलेगा एक साल तो जब आएगी इतना काट बाग ऐसे बोले। लेकिन कुछ लोग अच्छे देते बोलते काय बोलायचे अब आईला दे भाई दे। अभी ऐसा करने से क्या होता है मालूम, कुछ लोगों की हाई भी लगती है आणि असं मजदूरों की हाई लगती है काही लोकांची हाय लागते है ना। मजदूरों को हम जब ऐसा आता अभी मेरे ही यहाँ अगर काम कर रहे हो, मैं उसको बोले ये गए तुझे पैसे, तो ये वो क्या सोचेगा, अरे दीदी मेरे को एकदम इतना तुच्छ देख के मुझे पैसा दे रही है, मैं मेहनत किया ना। मैं बोले तू बरोबर काम नाही केलं, कसं ते काम केलं, लावडी बजाव टोंडी बजाव, तूने अच्छा काम नाही किया, कैसा भी काम किया है, नुसतं बसून खातच होता, नुसतं बसून करत होता। मग त्यावेळेला मी बोललं पाहिजे ना, अरे तू कर, तुझा 1 तासाचा ब्रेक झालाय, चल कामाला लाग, है ना। मग मी कधी कधी विचारते, अरे का रे तू बसलाय, दीदी थोडंसं कमर वाकून झाली, नंतर करा जरा कमर बरी झाली। मग मी त्याला खास सांगते 5ला नाही सुट्टी घ्यायची, 6ला सुट्टी घ्यायची आणि 6ला आरामात पैसे आनंदाने देते, घे प्रार्थना करून देते, प्रभू या पैशाच्या द्वारे अजून त्यांना धन भेटून देते चक्रात। क्यों वो जरूरी है, हम परमेश्वर में ये सिखाता है। तो कुछ ये पढ़ लिया पूरा नाही। तर ऋणाशी आता जो काम करतो त्याची मजुरी मेहरबानी नव्हे तर ऋणाशी गणली जाते। हाँ, तो आप किसी को भी मजदूरी जब आपके घर में या दुकान में कहीं पर भी आप करोगे तो याद रखो वो आप उसको पैसा देकर मेहरबानी नहीं कर रहे हो, दान नहीं दे रहे हो, वो उसका हक दे रहे हो, इसलिए रिस्पेक्ट से दो। तो वो हक चोरी मत करो और रख मत लो। हाँ, तो परमेश्वर उसके विषय पे हमें क्या क्या कहता है। अब हम जूने करार से लाइन से अभी हम जाएंगे, हम निकालेंगे लेवी अध्याय, लेवी व्यवस्था 19, लेवी अध्याय 19, लेवी अध्याय 19 अध्याय 19 और उसका 13, आणि त्याचं वचन 13। लेवी 19:13, लेवी 19 जिसको मिला आपल्या शेजाऱ्यावर जुलूम करू नकोस व त्याला लुबाडू नकोस। प्रभु नहीं चाहता हमारा पड़ोसी कौन है, सब इंसान इस पृथ्वी पर हमारे साथ जितने इंसान है वो सब हमारे पड़ोसी है। फिर उन पे अंधेर न करना, कैसा अंधेर न करना, मजुराची मजुरी रात्रभर दिवस उजेडापर्यंत आपल्याजवळ ठेवू नकोस। हाँ, है ना। तो हम मजदूरी जो होती है, जो भी मजदूरी काम करते हैं हमारे यहाँ या हमारे हाथ के नीचे, हम उनकी सैलरी को रात भर अपने पास नहीं रखना, है ना। हमारे पास देने के लिए कुछ है तो हम उसे कल आना नहीं कहना। आपको समझा, ये नीति वचन में है बच्चा, है ना। तेरे पास है कुछ देने के लिए तो कल आ जाना, कल लेके जाना, ऐसा नहीं कहना, दे देना। क्यों, शायद उसका घर उसी पे आज शायद उसके घर में चावल आएगा, रोटी आएगा, दाल आएगा। क्योंकि जो बेगारी में काम करते हैं, कब तक आप निकालो व्यवस्था विवरण 24 में बोलने तक, डिटोनॉमी चैप्टर 24 उसका 14-15 आणि अनुवाद अध्याय 24 तसंच 14। कोई लोग का घर उसी पे चलता है, जो मजदूरी खेत में काम करने वाला या बेगारी में काम करने वाला, उसको जो पैसा मिलने वाला, अभी कितना उसकी मजदूरी रहती दिन की, किती असेल बघू, 500 रुपये, 500 रुपया। कोई कोई मजदूर अपनी मजदूरी बताता है मेरे 700 है, 800 है ना। कोई कोई जो बेगारी जो बिल्डिंग कंस्ट्रक्शन में जाता है उसमें भी वो अपनी पहली मजदूरी बता देता है। पेंटर भी बताता है दिन का 1200, 1000, फिर हम लोग कम कराते हैं, वो बोलेगा 1200, अरे 8 दिवसाचं काम है, कमी कर, फिर 10,000 में फिक्स हो जाता है ना। इस रीति से सब लोग अपनी मजदूरी फिक्स करते हैं, पर लेकिन फिक्स में देखा गया तो 500-600 की मजदूरी है। अंदर खेती में काम करने वाले लोगों की 500 मजदूरी है, जो कटनी को जाते हैं उनकी 500 है। मैं आपको बता दें, जो गवर्नमेंट का काम करते हैं, गवर्नमेंट है ना बिल्डिंग का, उसकी थोड़ी मजदूरी डिफरेंट है, थोड़ी बड़ी है। तो आगे बढ़ेंगे 14-15। तुझ्या बांधवांपैकी हां. व देशातील
तुझ्या गावात राहणाऱ्या दुसऱ्यांपैकी एखादा मजूर भी व कंगाल असला हाँ तर त्याच्यावरती जुलूम करू नको. हाँ, क्या लिखा है? तेरे अंदर घर में, गांव में, भीतर में, या कोई भी परदेसी है, दूसरे देश का है, दूसरे स्टेट का है, लेकिन वो यहाँ का नहीं है, तो वो जब तेरे घर में या तेरे नगर में मजदूरी करने का है, जैसे इलेक्ट्रिशियन आते हैं, प्लम्बर आते हैं, वो हमारी जगह के होते हैं क्या? कभी कभी यूपी के होते हैं, कभी कभी बिहारी होते हैं, बराबर है, कभी कभी दूसरे स्टेट्स के होते हैं, सही, क्योंकि वो लोग ज़्यादा इस काम में बहुत एक्सपर्ट होते हैं. जे लोक आपल्या घरी मजुरी करायला येतात ते सगळे आपल्याच इथे असतात का नाही, परंतु वेगवेगळ्या ठिकाणून आलेले असतात. क्योंकि हमारे जहाँ रहते हैं, हम जिस नगर में रहते हैं, वहाँ उनको इलेक्ट्रिशियन के काम नहीं आते हैं. ज्या नगरात आपण राहतो तिथे इलेक्ट्रिशियनचे काम करणारे मोस्टली नसतात. हाँ, तो यूपी वाले जगह के, बिहारी जगह के या साउथ की जगह के, है ना, वहाँ के लोग हमारे यहाँ काम के लिए आते हैं. तो उनकी यहाँ लिखा है तो उन पर अंधेर नहीं करना. किस रीति से नहीं करना लिखा है आगे? त्याला ज्या दिवसाची मजुरी त्या हाँ, दिवशी दे. उसके दिन की जो मजदूरी, उसने लाइटिंग का काम किया, उसने प्लम्बिंग का काम किया, उसने जो भी आपका काम किया, जमीन का काम किया, जो भी काम किया, फिर उसको सूर्यास्त होने तक तू मजदूरी दे देना. आणि सूर्यास्ताच्या पलीकडे मजुरी ठेवू नकोस. क्यों? ऐसा करने से क्या होगा? ठेवलीस तर तो तुझ्या विरुद्ध परमेश्वराकडे गाराने करील आणि तुला पाप लागेल. तू पापी ठहरेगा. हमारी हिंदी में लिखा है तू पापी ठहरेगा. आणि हिंदीमध्ये तू पापी ठरशील. बाहर निकलते समय अगर सोचो 500 मजदूरी है, हाँ, भाऊ के हाथ में 300 दे दिया, जा भाऊ, लेकिन तुझे 300 रुपये मजदूरी, तो भाऊ जाते जाते क्या करेगा? ए देवा, दिवसभर काम केलं, त्या बाईने मला 300च दिले. काय बोलायचं या बाईला, आता हिच्याशी काय भांडायचं? अशा एक सौरस्य झगडा करण्यात जाणे. तर प्रत्येक जण कसा हे देवालाच बोलतो ना, हे देवा असंच बोलतो ना, करेक्ट आहे. मग देव काय वरून पाहतो, अरे रे थांब, तुझे तू 200 लुटले, तुझे मी बघ किती कुठे काढतो बघ. इसलिए तेरा 200 लुटना है, देख इसका मैं कितना पैसा व्यर्थ करतो, है ना. तर हे लक्षात ठेवा. ते ध्यान रखो. तर आज देवाचं वचन आपल्याला हे शिकवते. क्या बता रहा है यहाँ पर? हमें किसी की मजदूरी, किसी का पैसा अपने पास रख नहीं देना है. आणि आपल्याला कोणाची मजुरी, कोणाचे पैसे स्वतःकडे नाही ठेवून घ्यायचे. हम पढ़ेंगे नीति वचन 22, उसका 22 और 23. आणि आपण वाचून नीती सूत्रे अध्याय 22 त्याचं वचन 22 आणि 23. Proverbs 22, 22, 23. आणि नीती सूत्रे अध्याय 22 त्याचं वचन 22, 23. गरीब हा केवळ गरीब आहे म्हणून त्याला नाडू नकोस आणि वेशीत विपन्नावर जुलूम करू नकोस. हाँ, फिर कारण परमेश्वर त्यांचा कैवार घेईल आणि त्यांना नागवणाऱ्यांचा जीव लागेल. क्या लिखा है? हिंदी वाले पढ़े, उस परमेश्वर उनकी दुहाई सुनेगा. और हिंदी में क्या लिखा है? उनका क्या करेगा? उनका क्या करेगा? क्या करेगा? आपको समझा? इसीलिए प्रियो परमेश्वर का देश है ये. सारा जगत में, ये नहीं कहती कि उनकी महाराष्ट्र में, उनकी भारत देश में, ये सारी जगत में ये रूल है. परमेश्वर ने एक रूल रखा है, जो भी मजदूरी करते हैं उनकी मजदूरी उनकी सूर्य अस्त होने से पहले दो, या महीने की है, महीने में बराबर टाइम टू टाइम दो. आणि जे कोणी मजुरी करतात त्याची मजुरी सूर्यास्त होईपर्यंत देऊन टाका, किंवा जर महिन्याची आहे तर महिन्याची वेळोवेळी नक्की द्या. कभी कभी वो व्यक्ति का महीने पर जो पगार आता है उसी पे शायद उसका रेशन, उसके घर के सारे खर्चे, लाइट बिल, ये सब वो निकालता है. आणि त्या व्यक्तीचा जो महिन्याला पगार येतो त्याच्यावरती तो व्यक्तीच्या घराचा सगळा खर्च, रेशन, लाईट बिल सगळ्या गोष्टी करत उसी से असेल. तो उसका घर चलता है. अगर वो लेट देगा तो सब कुछ लेट हो जाएगा ना. आणि त्या पगारावर त्याचं घर चालतात, ते जर उशिरा देतं सर्व गोष्टी उशिरा होतात. अक्सर लोगों के अंदर एक ऐसी लोमड़ी है, लोगों के अंदर भी और हमारे अंदर भी, कि हम लेट पैसा देना. आणि लोकांमध्ये असा एक कोल्हा आहे, आपल्यामध्ये पण आहे, की आपण कोणाची मजुरी जे पैसे आहेत ते उशिरा देतो. किसी का भी पैसा हम देना है तो लेट देते. आणि कोणाचेही पैसे आपल्याला द्यायचे असेल तर आपण ते उशिरा देतो. यहाँ तक बैंक का EMI भी हम पहले से बोल के रखेंगे, 2 में नहीं है, थोड़ा 4 में आएंगे, 4 में भरेंगे. आणि बँकेचा EMI पण आपण सांगून ठेवतो की 2 तारखेला नाही देणार, पण 4 तारखेला येऊन देऊ. तो जो टाइम पे देना, टाइम पे देना, लेट नहीं कराना. आणि वेळेवरती पैसे देणं, उशीर न करणं, हाँ, ये जरूरी है. ये भी एक रूढ़ी है. आणि हे करणं फार गरजेचं आहे. हा पण एक कोल्हा आहे. हाँ, जो हम सोचते हैं इसमें क्या भी, हमारी परिस्थिति ऐसी थी इसलिए हम लोग ने थोड़ा लेट दे दिया. आणि आपण विचार करतो अरे ह्याच्यामध्ये काय आपली परिस्थिती अशी होती म्हणून थोडं उशिरा दिलं. लेकिन लेट दिया, लेकिन हम पहले अगोदर बता ना, बाबा मेरा लेट है, थोड़ा धीरे रहना, हम देंगे बरोबर.
आणि जरी तुम्ही उशिरा येतात त्या व्यक्तीला सांगा की बाबा आम्ही तुमचं नक्की देऊ, थोडंसं दीड हजार व्हायला सांगा म्हणून. ये जरूरी है. और यिर्मयाह 22:13 जेरेमिया आणि chapter यिर्मया 22. अध्याय 22 त्याचं वचन 13. जेरेमिया यिर्मया 22 अध्याय 22. 13. जो आपले घर अधर्माने बांधतो व आपल्या माड्या अन्यायाने भरतो, आपल्या शेजाराविरुद्ध फुकट सेवा करून घेतो, त्याला वेतन देत नाही, तो हाय हाय करणार. पुनः जो अपने घर अधर्माने बांधतो, जो अपना घर अधर्म के द्वारा बनाता है, यानी कैसा, जो वहाँ बताया है. अधर्म यानी गलत रीति से यानी कैसे वहाँ बताया है. बड़े आपल्या माड्या अन्यायाने भरतो उभारतो, यानी अन्याय के द्वारा जो उसके हाथ के नीचे मजदूर है, मजदूरी नहीं देता है. आपल्या शेजाऱ्याकडून फुकट सेवा करून घेतो. हाँ, अपने पड़ोसी से फुकट में सेवा करके लेता है, यानी क्या करता है, उसे मजूरी नहीं देता है, तो त्याला वेतन देत नाही, उसको पगार नहीं देता, फुकट में काम करा के लेता है, तो हाय हाय करणार. वो क्या करेगा, हाय हाय करेगा. यानी उसके जीवन में ऐसा होगा जो उसे दर्द होगा, तकलीफ होगा, यानी फाइनेंशियली ही प्रॉब्लम रहेगा. क्या होया, फाइनेंशियली प्रॉब्लम होया, इसलिए फाइनेंशियली प्रॉब्लम ही उसके जीवन में आएगा. आणि आर्थिक समस्या त्यांनी पेरल्या, मग आर्थिक समस्या त्या जीवनात येतील. इसीलिए प्रियो, आज हमें प्रभु एक ऐसी लोमड़ी दिखा रहा है. कौन सी लोमड़ी, ये हम किसी का भी, हमारे यहाँ कोई भी काम करता है, कोई भी, हम उसकी मजदूरी करो, पहले देना और आनंद से देना. और अगर गलत काम किया हो तो बता देना, ये मला आवडलं नाही, कैसे झालं नाही. कभी कभी हमारे भी यहाँ वर्कर, अभी जैसे लाइट का काम, प्लम्बिंग का काम करने के लिए आए, उसको मैंने बोला तुला पैसे हवेत का, तसं मी उद्या येईलच तुला, हवे तर आता मी तुला थोडेसे देते, पूर्ण नहीं देना. गाँव नहीं आया तो, क्योंकि लोग पहले पगार ले लेते फिर आते नहीं. तो मैं बोलती हूँ थोड़ा सा चेंज में दे देगी, कल तू आ, मेरा काम कंप्लीट करके दे, पूरा पैसा लेके जा. फिर वो बोलते हैं काय बताइए, मला माहिती पैसे कुठे जाणार आहे तुमच्याकडून, मी उद्या घेऊन जाऊ. फिर कल वो मजूरी लेके जाता है. लेकिन मैं बोलती हूँ सामान का पैसा मैं आज नहीं दूंगी. क्यों, क्योंकि स्टक रहेगा तो दूसरे दिन आएगा. क्योंकि प्लम्बर, इलेक्ट्रिशियन आधा काम करते, आधा चले जाते, फिर किसी और के काम में आता. इसलिए कभी कभी ऐसा करना पड़ता है. लेकिन हमारा उद्देश्य बुरा नहीं रहता. फक्त आमचा उद्देश वाईट नसतो. उसको बोलती हूँ तू सुबह से दोपहर से आया, तेरी मजूरी आधी लेके जाना है तो आधी लेके जा. बोलते नहीं, कल आके लेके जाऊँगा, कल काम कंप्लीट करूँगा, कल लेके जाऊँगा. फिर वो जब हाथ में इकट्ठा देखता है तो और भी खुश हो जाता है ना, बराबर है. तो उसने जो मेहनत किया 2 दिन का, उसकी मजूरी तो हमें उसे देना ही है. तो हमें प्रभु आज यहाँ सिखाता है, प्रभु हमारे हाथों में धन देता है, बहुतायत देता है. तो हम कभी कभी अपने ही ऐसे इन छोटी छोटी लोमड़ियों के द्वारा हमारा धन व्यर्थ जगह में जाता है और फाइनेंशियली अटैक्स हमारे जीवन में हो जाता है. आणि या छोट्या छोट्या कोल्ह्यांच्या द्वारे आपलं धन व्यर्थ ठिकाणी जातं आणि आर्थिक समस्या आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होतात. हम समझ में आए ये वचन. अभी हम पढ़ेंगे पहला तिमोथी पढ़ेंगे, पहिला तिमोथेला पत्र अध्याय 5. अध्याय 5. पहला तिमोथी की पत्री पहिला तिमोथेला पत्र अध्याय 5 और उसका 18. आणि त्याचं वचन 18. फर्स्ट तिमोथी पहिला तिमोथेला पत्र पढ़ा लगता है. कारण शास्त्र म्हणते, बैल मळणी करीत असता त्याला मुसके बांधू नकोस आणि काम करायला आपली मजुरी मिळणे योग्य आहे. हमने पढ़ा है ना ये. हम पढ़ेंगे जेम्स 5:4. आणि याकोबाची पत्री अध्याय 5 उसका 4. त्याचं वचन 4. हाँ, वो निकालने तक मैं आपको नीति वचन का 22 अध्याय का, मैंने 22 और 23 पढ़ाया ना. 16 वचन ऐसा कहता है, जो अपने लाभ के निमित्त कंगाल पर अंधेर करता है और धनी को भेंट देता है, वे दोनों केवल हानि ही उठाते हैं. फिर से पढ़ती हूँ. 5 का 4. लिखो लिखो लिखो. जेम्स याकोब 5 का 4. तब तक मैं नीति वचन का अध्याय बताती हूँ. नीति वचन 22 का 16 में लिखा है,
जो अपने लाभ के निमित्त यानी अपने फायदे के लिए, अरे मजदूरी कम देंगे, हाँ किसी का पैसा रोक के रखेंगे, अपने लाभ के लिए करते हैं, वो क्या करते हैं और उनके ऊपर अंधेर करते हैं। और जो धनी को बेट देते हैं, अमीर व्यक्ति के साथ तो लोग पैसे देते हैं, अच्छी बेट देते हैं, अच्छा करके लेके जाते हैं, वो दोनों क्या करेंगे, हानि उठाएंगे। आणि आपले धन वाढवण्यासाठी जो गरिबांना नाटतो, धनिकांना भेटी देतो, तो भिकेस लागतो. मराठीत तर भिकच भिकारी होत ना तुझे. म्हणून कधी कोणाची मजुरी अडवू नका, थांबवू नका. ज्याचं जे द्यायला पाहिजे त्याचं द्या. ज्याचं आपण देत नाही, आपल्यावर हानी आणि आपण विपत्ती घेतो. आपल्याला काय वाटतं की एक छोटीशी लोंढी, माझं एक छोटंसं पाप, माझी एक छोटीशी कमजोरी आहे, माझी एक छोटीशी आदत आहे, सवयी आहे, पण ह्या सवयी आपल्या निघल्या पाहिजे, काढल्या पाहिजे, सोडल्या पाहिजे. कळालं अर्थ? हे लक्षात ठेवा, कारण ह्याने आपली हानी होते. आपल्याला देवाने जेव्हा परमेश्वर ने इस्राएलियों को मिस्र से बाहर निकाला, उन्हें कंगाल नहीं निकाला. देवाने इस्रायल लोकांना ज्यावेळेस मिस्रमधून बाहेर काढलं तर त्यांना एकदम त्याने गरीब नाही काढलं. हाँ, उनको बहुत संपत्ति दिया आणि त्यांना खूप धन संपत्ती देऊन और काढलं. मैं ऐसा कहा कि जिस देश में तुम्हें ले जाऊंगा वहाँ का पानी भी मोल करके लेना और पीना. आणि त्यांना सांगितलं की ज्या देशातून तुम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहे तिथलं पाणी सुद्धा तुम्ही विकत घेऊन प्या. तो प्रभु नहीं चाहता था कि वो भिखारी बने और बोले पानी दो, तो पहला पानी दो. पानी के लिए वो भीख नहीं मांगे, परंतु खरीदी करके पिए. मैंने तुम्हारे हाथ में धन दिया है ना, तो तुम क्यों भीख मांग रहे हो? खरीदी करो. बेच रहे हैं ना लोग पानी, खरीदी करके पियो. आणि प्रभूची इच्छा होती की त्यांनी पाणी कोणाकडे मागून प्यावं. म्हणून प्रभूची इच्छा होती की प्रभूने त्यांना जे धन दिलेलं आहे त्या धनाच्या द्वारे त्यांनी पाणी सुद्धा विकत घेऊन प्यावं. परमेश्वर चाहता है कि उसके इस्राएली से उससे मांगे, आणि त्याची इच्छा आहे की त्याच्या इस्रायल लोकांनी फक्त त्याच्याकडेच मागावं, बाकी किसी से नहीं मांगे. अजून कोणाकडेही मागू नये. क्योंकि प्रभु नहीं चाहता था कि क्योंकि क्या होता है, अगर वो लोग अगर घर घर में पानी मांगते, सोचो मोआब देश से या कोई भी देश से जा रहे और वहाँ वो लोग, बड़ी भीड़ थी ना, लाखों लाखों लोग थे ना, वो लोग जब पाणी मागते तो बोले अरे बघ भिकारी, आता पाणी मागतील बघा, आता तुमच्या दरवाजेतून जातील, आता बघा तुम्हाला भात मागतील, आता बघा हे मागतील. क्योंकि मांगने वालों को जो मांगते हैं, कभी कभी हर एक का पानी देने का दिल नहीं होता. मैं ऐसे लोगों को जानती हूँ जिनको पानी देना भी अच्छा नहीं लगता, उसमें मैं भी एक थी. काही काही लोकांना असं ओळखतो ज्यांना पाणी द्यायला पण आवडत नाही. त्याच्यामध्ये एक दीदी पण होत्या, मैं भी ऐसी ही थी. आणि दीदी पण असंच होत्या. मुझे बिल्कुल अच्छा नहीं लगता था मैं पानी किसी को दूँ और कोई मेरे घर पे पानी नहीं मांगने वाला था. ये मैं यीशु में आने से पहले का बताया, यीशु में आने के बाद मैं ऐसी नहीं थी. आणि येशूमध्ये यायच्या पहिलेच दीदी सांगतात येशूमध्ये यायचं तर ते अशा नाही तर पाणी देऊ लागले. 4 बजे पानी आता था हमारे यहाँ आणि 4 वाजता पाणी यायचं सकाळी, और 7 बजे जाता था. आणि 7 वाजता जायचं. सबका जाता था, लेकिन हमारा 7:45 बजे तक रहता था. आणि सगळ्यांचं जायचं नाही, ह्याचं पाणी होतं 7:45 वाजेपर्यंत मैं राहायचं. क्या करती थी, 5 बजे उठती थी, 4 बजे नहीं उठती थी. दीदी 5 वाजता उठायच्या और मेरा आधा घंटे के अंदर सब काम हो जाता था, पानी भर के सब. आणि अर्ध्या तासामध्ये सगळं काम व्हायचं पाणी बिणी भरून. तो मेरे अड़ोसी पड़ोसी मेरे से पानी नहीं मांगे, इसीलिए नल से कनेक्शन मांगकर बाहर पानी छोड़ दो, तो लोग आके सब भर के लेके जाते थे, पीने के लिए, कपड़ों के लिए, धोने के लिए, खाने के लिए, क्योंकि उनके पास फोर्स नहीं होता था. हमारे यहाँ फोर्स होता था. तो मैं क्या करती थी, जल्दी जल्दी सब मेरा काम करके कोई मेरे को डिस्टर्ब नहीं करे और मेरे से मांगे नहीं, इसलिए मेरा काम करके मैं दरवाजा बंद करके सो जाती. आणि कोणी पाणी मागू नये म्हणून दीदी सगळं काम फटाफट करून दार लावून झोपून जायच्या. वनिता लोक दार ठोकायचे. मैं नहीं देती थी, मैं अनसुनी कर देती थी. फिर वो लोग क्या करते थे, बानों को लेकर आते थे. ते लोक बांधूला घेऊन यायचे. फिर वो बानों मुझे बोलते वनिता, ये आवाज़, हाँ बोल बानू, पाइप चाहिए, अरुण मैं भी देती हूँ. फिर मैं बोला किसी को पानी भरने नहीं देने का, अकेली करने का. हो गया तो पाइप रोल करके पाइप का पानी निकाल के घड़ी डाल के इधर रखने का, समझे ना. हाँ, वो बेचारी सबको पानी देती थी क्योंकि मैं सोने जाती थी. फिर वो पानी देती कि नहीं, इसलिए मैं जानबूझ के कपड़ा लाती थी धोने के लिए. फिर मेरे कपड़े तो निकलते ही नहीं थे, बेचारी वो ही धोती थी, क्योंकि मैं तो ऐसे सर्फ से निकालती थी और ऐसे पानी में धो के हो गया कपड़ा धोना. ब्रश कभी नहीं मारा, कपड्यांना ब्रश घुमवण्या कधीच नाही मारला. फिर वो मुझे बोले थे ला इधर तेरे कपड़े में धो के देती हूँ. तो मेरा बैठना ज़रूरी नहीं था, इसलिए मैं वापस अंदर चली जाती थी. तो मुझे फुकट में कपड़े धो के मिलते थे.
आणि अशा पद्धतीने फुकटमध्ये कपडे धुवून भेटायचे. तो इसलिए मैंने आपको कहा सचमुच किसी किसी को पानी देना भी बहुत भारी होता है. और पानी देते समय मैं ऐसे ही बोलते थे मकान भिखारी बच्चे आधे लगे पानी भरे. सच्ची आप किसी से भी चावल मांगो, एक दिन मांगो, 2 दिन मांगो, फिर हो गया आगे को भिखारी बाहर मांगेगा. इसलिए प्रभु कभी नहीं चाहता कि आप किसी से अन्न पानी मांगे. इसलिए प्रभु आपको क्या दिया है? धन दिया है, ताकि आप उसे खरीद कर खा सके, पी सके, इस्तेमाल कर सके. प्रभूची बिलकुल इच्छा नाही की तुम्ही कोणाकडे अन्न किंवा पाणी मागावे, म्हणून प्रभू तुम्हाला जे धन दिलेलं आहे त्याची इच्छा आहे की त्या धनाच्या द्वारे तुम्ही अन्न आणि पाणी विकत घ्यावे. मालूम हुआ? तो इसलिए प्रियो ये आज हमारा परमेश्वर ने सिखाता है कि हम परमेश्वर ने इस्राएलियों को धन इसीलिए दिया था ताकि उसका इस्तेमाल कर कर वो लोगों के सामने दिखाए कि देखो हम हर वस्तु खरीदी कर सकते, हमें तुम्हारी ज़रूरत नहीं है. आणि देवाने इस्रायल लोकांना धन यासाठी दिलं होतं की त्यांनी लोकांना दाखवावं की आम्ही प्रत्येक वस्तू विकत घेऊन खाऊ शकतो, पिऊ शकतो, आम्हाला तुमची काही गरज नाही. मालूम है? इसलिए आप जहाँ रहते हो आप अपने पड़ोसियों से मांगो मत. वो आपके पास मांगते आप उन्हें दो, लेकिन आप उनसे मत मांगने को जाओ, नहीं तो लोग क्या बोलेंगे? चर्चमध्ये जातात आणि आमच्याकडे भीक मागायला येतात. आणि तुम्ही जिथे राहता त्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे कधी काही मागू नका, त्यांनी तुमच्याकडे येऊन मागू द्या, पण तुम्ही मागू नका. का मागू नका? कारण की त्यांनी असं नको बोलायला की चर्च में जाते हुए लोग हमारे पास आके मांगते. म्हणून पाणी आपल्या घरात चांगला सांभाळ करायचं, जपून वापरायचं. इसलिए अपने घर में हमें पानी संभाल के इस्तेमाल करना है, तो ताकि आप पड़ोसी से फिर आपको पानी मांगने की जरूरत नहीं पड़ेगी ना. कारण की शेजाऱ्यांकडे तुम्हाला पाणी मागायची मग गरज नाही आहे. हर पड़ोसी पानी देगा क्या? आणि शेजारी पाणी देतील का? क्योंकि उन्हें भी तो भरना पड़ता है ना. कारण की त्यांना पण पाणी भरावं लागतं. कभी कभार मांगने वाले को पड़ोसी दे भी देंगे, रोज के मांगने वाले को देंगे क्या? कधी तर आम्ही मेहनत करायची नाही, लोक पाणी वापरायचे. यांना काय, यांना काम करता येत नाही का? त्यांना पाणी सांभाळून वापरता येत नाही का? याद रखो, ऐसे फिर वो कुड़कुड़ाते हैं. कभी कभार मांगेंगे तो दे देंगे, लेकिन रोज रोज तो नहीं देंगे, कुरकुर करेंगे. तो इसलिए ज़्यादा पानी इस्तेमाल करने वाले को, घर में आने वाले को पानी जरा जपून वापरा, कम जपून वापरा. और लोगों को कहना है पानी संभाल कर इस्तेमाल करो. ऐसा जरूरी है ये. आणि हे करणं फार गरजेचं आहे. परमेश्वर हमारे हाथों में धन इसीलिए देता है ताकि हम दूसरों को दे सके. हम किसी के सामने ऐसा करने वाले ना हो, हम सिर्फ प्रभु से मांगे. आणि आपण फक्त देवाकडे मागावं, मनुष्यांकडे नाही. है ना. तो इसीलिए प्रियो परमेश्वर बिल्कुल नहीं चाहता कि हम किसी से मांगे. याकूब की पत्री पढ़ा, याकूब 5:4, जेम्स 5:4. पहा, ज्या कामगारांनी तुमची शेते कापली त्यांची तुम्ही अडकवून ठेवलेली मजुरी ओरडत आहे आणि कापणी करणाऱ्यांचा आक्रोश सेनाधीश प्रभूच्या कानी गेला आहे. तो इसलिए जो भी मजूरी आप किसी का भी रखते हो तो उनका आक्रोश परमेश्वर के पास जाता है. फिर परमेश्वर क्या करता है? बदला लेता है और फिर हालत हमारी खराब हो जाती है. इसलिए ये एक छोटी सी लोमड़ी है, लेकिन प्रभु हमें कहता है आज के बाद कभी किसी का भी पैसा नहीं रखना. जिसकी जो मजदूरी है वो मजदूरी दे देना, उसका हक नहीं खाना. मजदूर को मजदूरी देते समय प्यार से देना. नहीं तो अभी नेचुरली हाँ आदमी है तो आप ऐसा प्यार से हंस के देंगे तो उसको लगेगा औरत लाइन मारती है. तो आप हाँ ऐसा भी हो सकता है ना, हर आदमी ये नहीं होता. आप क्या भाऊ देव तुम्हाला आशीर्वाद आहे. भले आप हंसो मत उस समय, लेकिन देवाचं नाव जोडून त्याला द्या, तो उसको भी लगेगा मी मला हृदयाने दिले बघा. आणि पुरुषाच्या समोर हसून मजुरी देऊ नका, तो काहीतरी वेगळाच अर्थ काढत. म्हणून शांतीने जे काही प्रभूची प्रार्थना करून प्रभूचं नाव त्यांना मजुरी द्या. आप दो, प्रभु आपको आशीष दे गए. धन्यवाद, आपने काम किया. मैं तो रिक्शा वाले को भी बोलती हूँ, रिक्शा वाला बोलता है मेरा तो काम ही है. बोला हाँ, लेकिन अगर आप नहीं छोड़ते तो मैं आती क्या. फिर वो भी क्या करता है, पैसा लेते समय बोलता है धन्यवाद पैसे दिल्याबद्दल. देखो फरक. आप नोट करो, हम क्या सोचते हैं, अरे हम क्या फुकट में जा रहे हैं, पैसा दे रहे हैं ना. हाँ नहीं सही बात है, लेकिन उसने अगर नहीं बोलता तो चल के ही जाना पड़ता है. रिक्षावाल्याने रिक्षातून घेतलं नसतं तर चालून जावं लागलं असतं. तो अगर हम थैंक्स बोलते गए तो उसको भी अच्छा, अरे क्या रिक्शा मेरे को थैंक्स बोला, मेरे को थैंक्स बोला. पैसा देते समय 10 रुपये देते समय 100 रुपये देते समय थैंक्स बोला. अरे मग मैं तो बनूँ थैंक यू हाँ मैडम थैंक यू. फिर मैं क्या बोलती हूँ, देव तुम्हारा आशीर्वाद. आपको समझा, किसी की भी मजदूरी रखो मत. आणि कोणाची मजुरी आडून ठेवू मुझे नका. बहुत सारे रिक्षा वालों कंप्लेंट दिया था, मॅडम तुमच्या चर्चची माणसं येतात घोळक्याने बसतात आणि घोळक्याने बाहेर निघतात आणि मग ते 20-20 रुपये द्यायला विसरतात. तू दे असं म्हणून जातात की म्हणजे मी का देऊ, ती तोपर्यंत गेलेली असते.
तर असे खूप जण आमचे मजुरी देत नाही. रिक्शा वालों ने कंप्लेंट दिया था कि बहुत सारे लोग एकत्रित बैठते हैं और आगे चले जाते हैं और दूसरे को बोलते थे तो वो भी देता नहीं है, इस प्रकार से हमारी मजदूरी वो देते नहीं है. तो इसीलिए किसी की भी मजूरी वो उसका हक है. आणि मजदूराची मजुरी त्याचा हक्क आहे. क्या हमने किसी की मजदूरी रखी है? आपण कोणाची मजुरी ठेवलेली आहे का? किसी को बराबर नहीं दी है. कोणाला मजुरी बरोबर नाही दिलेली. माफी मागे. हो, त्याचे पैसे आहेत ना आणि आपण ते आपल्याकडे न देणं हे पण चूक आहे. रिटर्न न केलं त्याचे पैसे होते ते आपल्याकडेच ठेवून घेणं ते चूक आहे. त्यांना देणं हा कर्तव्य आहे. और किसी की उधारी भी रख लेना गलत है. कोणाला काही प्रश्न विचारू शकता याच्यावर आपण प्रार्थना करायचं. हां, तो भाव कमी केला ठीक आहे. आता मी सांगितलं ना, जेव्हा तुम्ही भाव कमी करता तय झालं मग तुम्ही तो देतात ते चूक नाही. हां, पण काय करतात काही लोक 20 रुपयाची भाजी तय झाली, बाबा घे बाबा अर्धा किलो 20 रुपये देतो तुम्ही. मग आपण अर्धा किलो नाही दिली ना मग आपण 15 नाही दिले. आता फिक्स झालं ना, आता हिने मला भाजी वेगळी किती 30 रुपयाला अर्धा किलो घे. हां, तर ती म्हणाली घ्या ताई 20 रुपये नाही अर्धा किलो म्हणाला. मग मी काय केलं पाहिजे 20 दिले पाहिजे. पण मी काय करते 15 देते हे चूक आहे. मग तिचे 5 खाल्ले. आपण भावताव केला ना, मग भावताव केल्यावर तेच पैसे त्यांना द्यायचे. मग भावताव तुम्ही करू शकता कारण काही लोक खूपच रेट लावतात. तुम्ही जेव्हा साड्यांच्या दुकानात जाता 1000ची साडी सांगतात मग तुम्ही ते 1000 देणार का? तुम्ही भावताव तर करणारच ना. मी पण करते भावताव किराणा दुकानामध्ये जाऊन की कितीला साडी 1000ला ड्रेस काय ते कमी कर एवढं वेळ झालं रे वेळच आहे. हे काही कापडा पातळ आहे हे काही चांगलं नाही. मग तवा तो कमी करेल ना, नाही तर तो कमीच नाही करणार. मग तो म्हणतो घ्या 800. अरे 800ला नाही 700ला दे. मी 700 देणार चालेल. हां, मी काय करतो जिथे एकच भाव असतो ना त्याच्याकडेच जातो. बार्गेनिंग नको करायला काय नको करायला. जे भाव आहे ते घे दे बाबा. म्हणजे आपण बी दुसऱ्या नाही जाणार आणि तो बी आपला एक भाव लावतो म्हणजे तो 100 रुपये तरी जास्ती घेणार ना. त्याला दुकान चालवतं त्याला लाईट बिल आहे त्याला हे आहे म्हणून मी एक भाव त्या दुकानामध्ये चालतो. हे सांगले पण आमच्या वांगीत एकच भाव नाही दिलेले. कधी कधी आम्हाला भाव करावा लागला आणि दुकानदारालाही माहीत आहे ह्या मॅडम या बाई एवढ्याच देणार म्हणून ते लोक पण त्याच 100 रुपयाची नोट जास्त सांगून बोलतात. सही आहे, ठीक है. अजून कोणाला काही प्रश्न? जब तुम ये मेंशन कर रहे थे कि थैंक यू बोलने के बारे में, तो हम देखते हैं कि जब हम कुछ काम करवाते हैं किसी व्यक्ति से तो हम थैंक यू नहीं बोलते क्योंकि हमको लगता है कि ये छोटा लड़का है या बड़ा लड़का है या इनको बोल के कुछ फ़ायदा नहीं. चाहे मेरे को ऐसा लगता है ज़्यादा हम बाइबल को समझते हैं कि अगर सामने वाले ने हमसे झगड़ा भी किया दुकान वाले ने या हमें लूटा है हमें पता है फिर भी जब हम उसको थैंक यू बोलते हैं तो परमेश्वर उसके हृदय में कार्य करता है. वो सोचता है कि मैंने इनको लूटा फिर भी इसने मुझे थैंक यू बोला तो वो एक आदर का और एक मसीहपन का उनके सामने गवाही होती है. वो इम्पोर्टेंट है. ये बात तो सच है. आपको मालूम है सामने वाले ने लूटा लेकिन आप वो उसका स्वभाव था. आप तो मसीह हो तो आप क्या बोलो थैंक यू धन्यवाद दिल्याबद्दल. और वो भी ऐसे थैंक यू देव तुम्हाला आशीर्वादित करो. तो म्हणे हा आशीर्वाद आहे का? श्राप देऊन गेली पाहिजे. मला तर स्पष्ट एका दुकानदाराने सांगितलं तुमच्या या चर्चची बाई माझ्या दुकानात पाठवू नका. म्हणलं अहो मी काय नाही तुम्ही कशाला बोलू तुमचं दुकान आहे तुम्ही बोला. मी कशाला बोलू त्या बाईला तुम्ही बोला इथे येऊ नको. त्याला त्याने ढीगभर साड्या काढल्या आणि सगळ्या साड्यांमध्ये फॉल्ट काढून एकही घेतली आणि काय बोलली मला दीदीने पाठवलं. म्हणलं हो मी पाठवले नाही. मी असे कस्टमर तुमच्याकडे कधीही पाठवत नाही. नाही जर घ्यायचं पण असेल ना आपण आता आपल्याला जो बघायचं आहे सगळ्या साड्या समोर लावलेल्या असतात. आपल्याला पण का आवडल्या मग अरे हा कलर छान दिसतो इथे जरा काढा जरा डिफरंट आहे हा कलर है ना. ही भर काढल्या तो म्हणाला
अहो काय सांगू, एवढ्या साड्या काढल्या आणि एकही घेतली नाही आणि प्रत्येक साड्यांना तिने नाव ठेवलं. सांगायचा उद्देश तोच आहे. तो एक छान पॉईंट आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीला समोरच्या व्यक्तीला धन्यवाद द्या, थँक्यू म्हणा आणि आनंदाने म्हणा थँक्यू. तो त्या व्यक्तीला छान वाटतं है ना. आणि लहानांना आपण कसं एखाद्या मोठ्या दुकानात गेलो, सोनाराच्या दुकानात, तर आपण काय म्हणतो थँक्यू. पण आपण जेव्हा रिक्षावाल्याला अरे काय याला काय थँक्यू बोलायचं, तर आपण काय करतो, अमीर गरीबचा भेदभाव है ना. एखादा शेतीमध्ये काम करायला आलेल्या माणसाला काय थँक्यू बोलायचं, तो काही अशिक्षित आहे, अशिक्षित व्यक्तीला थँक्यू थोडं पाहिजे. जरा एज्युकेटेड कॉम्प्युटर घेऊन आलेल्या माणसाला थँक्यू ब्रदर, थँक्यू सर. पण त्याने त्याच्या ना शिक्षण अशिक्षित अशा लोकांमध्ये आपण भेदभाव करतो. हे नाही केलं पाहिजे. आपण थँक्यू सगळ्यांना बोला, ही गरज आहे. आणि जरी आपल्याला लुटलेलं असेल तरी थँक्यू बोला. तो पुढच्या वेळेला तुम्हाला कमी करून देईल. त्याला ते कन्व्हिक्शन येईल, त्याला पश्चाताप येईल. काय लोकांना मदत केल्याच्या नंतर म्हणजे मी असं करते, काय लोकांना मदत करते ते कधी मग धन्यवाद बोलत नाही. त्याला हे काही हिचं कर्तव्यच होतं, हे केलं. मग ते तसे न बोलल्यामुळे पुढच्या टायमावर मी हात घालून येते, मी मदत नाही हे तर चूक आहे. मी होते ठीक आहे, म्हणजे दुसऱ्या मग करून घ्या, तर मी माझं कर्तव्य. आपण आपल्याला थँक्यू बोलण्याची अपेक्षा घेऊच नका. माझं म्हणणं तर असं आहे, आपल्याला देव दिसतो, समोर जे दिसतं सुख, आपल्याला काय वाटतं आपण मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. पण समोरचा व्यक्ती आपल्याला थँक्स बोलत नाही किंवा आठवण ठेवत नाही, ते सोडून द्यायचं. आपण त्यांच्यामुळे आपण का बदली व्हायचं. आपल्या स्वभावाने समोरच्या व्यक्तीला बदली करायचं. ठीक आहे. आणि समोरच्याने समजा आपण मदत केली पाहिजे तर आपल्याला तरी द्यायला खुशी हो लागतो ना, उशीर लागतो. म्हणून काय करायचं, जेव्हा उशीर होत असेल ना त्या व्यक्तीला जाऊन सतत बोलायचं, मला आठवण आहे मी नक्की येईल. म्हणजे कसं त्या व्यक्तीला असं वाटतं की, आणि काय होतं, नवीन वस्तू नाही खरेदी करायची. तुम्ही त्या व्यक्तीचे पैसे दिले नाही ना, मग नवीन कपडे, नवीन साड्या, नवीन वस्तू, घरात गिझर किंवा अशा वस्तू काही घेतल्या, तर मग ती काय म्हणजे अरे माझे पैसे द्यायला पैसे नाही आणि नवीन कपडे गिझर घ्यायला पैसे, मग ते चूक. मग नवीन वस्तू नाही घ्यायच्या. आणि काही लोक स्टेटसवर टाकतात, गिझर, वॉशिंग मशीन, TV अशा. मग ज्यांच्याकडून तुम्ही कर्ज घेतलं ते पण तर स्टेटस बघतात ना. मग ते काय म्हणतात, अच्छा यांना याच्यासाठी पैसे. आता जरी तुम्ही कर्जाने घेतलं असेल, MI ने घेतलं असेल, पण ती व्यक्ती काय विचार करेल, अरे माझे पैसे घेतले, माझे पैसे द्यायला त्यांच्याकडे नाही आहे आणि हे करायला आहे डाऊन, काहीतरी डाऊन पेमेंट तर केली असेल ना, मग तीच पैसे मला पण द्यायचे ना थोडे करून. म्हणून हे लक्षात ठेवा. मग त्याने थोडेसे त्रास होतो. आणि तुम्ही त्या व्यक्तीला सांगा, जर विलंब होत असेल ना तर त्या व्यक्तीला सांगा, मला आठवण आहे मी देईल तुमचे पैसे. मी करते, किराण्याच्या दुकानात सतत जाऊन बोलते, मला आठवण आहे मी देईल. हां, तो मी तुम्हाला विचारलं ना, म्हणजे त्याला लाजल्यासारखं वाटतं. आणि मी जेव्हा देते तेव्हा त्यांना मी खास थँक्स बोलतो. तो काय म्हणाला मला माहिती, तो म्हणाला ताई तुम्ही मी तुमच्यासाठी थांबतो, म्हणून मी ज्यांच्याकडून कर्जाने घेतो ते माझ्यासाठी थांबतात. मला खूप छान वाटलं, म्हणून मी पण तुम्हाला थँक्स बोलतो. आपण अशी हे ठेवायची त्यांच्यामध्ये समोर साक्ष. आणि कोणाला काही प्रश्न, माणूस मेला, हा त्या व्यक्तीच्या घरात जो कोणी असेल त्याला देऊन यायचं. तर आम्ही माझ्या बालपणाचं मी सांगते, आम्ही आमच्यावरती जो पारसी लोक होते त्यांच्याकडून आम्ही कर्ज काढलेलं. त्यांचं नाव होतं होमी मामा, आम्ही मामा म्हणायचो. तर त्यांच्याकडून कर्ज काढलेलं आमचं घर बांधताना. पण ते वारले, आम्ही कर्ज फेडायच्या. पण माझ्या आईने काय केलं, त्यांचे जे 2 भाऊ राहिलेले त्या दोन्ही भाऊ आणि बहिणीच्या समक्ष दिले की हे मी पैसे घेतले होते, हे तुमचे पैसे, आता दादा राहिला नाही म्हणून तुमच्या हातात दिले. म्हणजे कसं दुसऱ्या बहिणीला हे नाही वाटलं पाहिजे ना, बहिणीने इजून दिले नाही म्हणून चौघांच्या समक्ष दिले, हे तुमचे पैसे एवढेच दिले होते.
कमी ते नव्हते दिले. मी तुम्हाला कमी नाही दिली आणि मलाच घेऊन गेलेली आहे. आणि नशीब माझ्याकडे देखील हिशोब होता म्हणून मी दाखवू शकले की एवढेच घेतलेले. म्हणून मी कालच सांगितलं की तुम्ही काय करा, दिले पैसे एवढे दिलेले लिहा, कोणाच्या समोर काही म्हणजे कसं ते प्रूफ राहतात. आप किसी को गवाह बोल के खड़ा करो, लिख लो पैसे. ज्यांचं घेतलंय त्यांच्या घरच्यात जाऊन द्या, म्हणजे तेवढे त्यांना आनंद भेटेल की हा काही का असेना, किती वर्षांनी का असेना देईल. तुम्हाला सांगा 10 वर्षांनी तुम्हाला पुण्याचे ते पैसे, आता आपल्या शारदाताईंना 10 वर्षानंतर ते काम मिळालं, किती खुश झाल्या. आता तुमचे पैसे कुणीतरी 10 वर्षांनी दिले, तुम्हाला कसं वाटेल. असं करायला काय कराल, द्या आनंद वेगळा आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देतो असंच बोलेल ना. त्याला माझ्या आईच्या टायमाला घेतलेले तुम्हाला दिले, त्याला देव तुम्हाला आशीर्वाद. म्हणजे ज्याचे तो व्यक्ती नाही न्यायला, त्याचे घरचे तर आहे, त्याच्या घरच्यांना देऊन टाकतात. कर्जातून मुक्त होऊन जातात, कुणाची ठेवून येतात. और किसी का कर्जा मत रखो, कर्जे से आदत हो जाओ. आणि कुणाला प्रश्न हात वर केला हां मी बोलले जर आपण दुकानामध्ये काय सामान घ्यायला वस्तू नाही घेतली आणि बोललो की आम्हाला कमी करून द्या, म्हणून आम्ही बोललो की आम्हाला नको आहे, तुम्ही एवढं मागायला मिळतात म्हणून ते कर्ज होतं. आपण थोडीच घेतलीच नाही, आपल्याला परवडली नाही, मग माझ्या खिशाला ती परवडत नाही, ठेवा तुम्ही तर. पण कधी कधी रागाने बोलतात, रागाने नाही बोलायचं. ते लोक म्हणजे ते आता आपण घेतलीच नाही ते आता एवढ्या सर्व वस्तू काढल्यानंतर आपण हे काढ ते म्हणून आणि नंतर आपण म्हणून नाही म्हणून काय करायचं. कधी पण मी तुम्हाला सांगते, कधी कोणत्या दुकानात गेल्यावर तुम्ही तुमचं बजेट सांगा, त्या बजेटच्या आत काढा. और अपने बजट में आप बताओ उनको, और उस बजट के अंदर जो कुछ है शॉपिंग करो. बजेट नाही सांगितलं मी तर अगोदरच होते, मला 500च्या आतमध्ये पाहिजे रे बाबा, माझी एवढंच बजेट आहे, 1000च्या आत पाहिजे, मला एवढंच बजेट आहे. म्हणून अरे वा आज 1000 वाढले, हां ती वेगळी जरा गेली आहे ना, मग असं बोलतो. बजेट आपला सांगायचं म्हणजे त्याच्याच कुवतीमध्ये टाकतात ते. मेरे को लगता है कि उस समय अगर तुमने इतना सामान निकलवाया है, तुम्हारा सबसे अच्छा ये गुण होगा, तुम्हारा बिहेवियर होगा कि उसको सॉरी बोलो. वो गुस्सा कर रहा है फिर भी सॉरी बोलो, क्योंकि सॉरी बोलेंगे बंदा वो समझेगा कि हा मी केले तसं. खूप चपल्या काढलेल्या, पूर्ण ती जागा चपल्याने भरली आणि तो राजा मी एवढ्या चपल्या काढल्या, सॉरी हां ठेवू का, मी लावायला मदत करू का. मला नाही ताई, म्हटलं बॉक्समध्ये भरूनच येते. नाही काही नको ना, म्हटलं माझ्या बापाची आण ना ही कोणतीच आली नाही, पण माझा पाय मोठा आहे. म्हटलं ही गोष्ट तो चांगला बोलला की जेव्हा आपण खूप सरळ काढतो हां की आपण बोलायचं की हां सॉरी हां मी एवढं सर्व तुम्हाला वेळ पण घेतला आणि तुमचं एवढं हे करून टाकलं, सॉरी ठीक आहे. मग करूया, माफी मागूया देवाकडे. आपण ह्या पापांसाठी की आपण खरंच कुणाची मजुरी ठेवली आहे, चुका केलेल्या आहेत, ज्याचे पैसे त्याला बरोबर दिलेले नाही, म्हणून आपण देवाकडे माफी मागूया. पवित्र करुणाने प्रेमी पिता प्रभू येशूच्या नावाने प्रभू तुझ्या चरणासमोर येतो. पवित्र पिता, खरंच आमच्याकडून खूप सारे असे अधर्म झाले, अन्याय आम्ही केलाय, त्याबद्दल आम्हाला माफ कर प्रभू येशू. त्या अन्यायाच्या जोखड आमच्यावर आले प्रभू, त्या जोखडाला आज येशू ख्रिस्ताच्या नावाने तोडतो. कारण जिथं पापांची माफी मागितली गेली आता तिथे पापांचे बंधन नाही राहू शकत, ते जोखड राहू नाही शकत. म्हणून त्या सर्व जोखडाला येशू ख्रिस्ताच्या नावाने आणि येशूने केलेल्या बलिदानाच्या द्वारे आमच्या सर्वांवरून तोडून टाकतो येशूच्या नावामध्ये. आणि यापुढे आम्ही कधीही कोणावर अन्याय करणार नाही, अधर्म अनिती काम कधी करणार नाही. आम्हाला माफ कर प्रभू, क्षमा कर प्रभू. पवित्र पिता, जेवढ्या जणांची आम्ही मजुरी राखून ठेवली त्यांनी तुझ्याकडे आवडी मारली ना प्रभू. पवित्र पिता, त्याच्याद्वारे आज आमच्यावर बऱ्याच जणांवर आलेली सर्व संकट त्रास त्याबद्दल प्रभू पवित्र पिता क्षमा मागतो, त्याच्यातून मुक्त करून दे. तुझा दास होण्याच्या नात्याने यांच्या प्रत्येकाकडून प्रभू जे काही अन्यायामध्ये झालेला सगळा त्रास त्याच्यातून त्यांना मुक्त करते प्रभू. आणि यापुढं असं कधीही करणार नाही. धन्यवाद देते पिता, तुझं रक्त लागते येशूच्या नावाने.